चर्मकार समाज नवापूर तसंच बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर नगर परिषद टाउन हॉल येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा भव्य कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। नवापूर, चिंचपडा, विसरवाडी, खांडबारा तसंच गुजरात राज्यातील सोनगड परिसरातील इयत्ता पहिलीपासून उच्च शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, लेखन साहित्य आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप रामदास पवार होते। तर कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य धर्मवीर आध्यात्मिक सेना शिवसेनेचे समन्वयक विशाल संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मोहन त्र्यंबक पवार, मगन वनाची मेहते, माधवराव छगन ठाकरे, सुभाष रामलाल जाधव, किरण लक्ष्मण वाघ, दीपक पंढरीनाथ अनुष्ठान, भास्कर नारायण पवार, गंगाराम नाथू झांझरे, अशोक तुकाराम माथने, संजय ताराचंद जाधव, प्रशांत कडुमाळी, कमलेश प्रकाश अहिरे तसंच शंकर लक्ष्मीबाई भिका अहिरे, सुरेश चव्हाण, शंकर अहिरे, हेमंत अहिरे, प्रकाश जाधव, किसन अहिरे, शैलेंद्र अहिरे, जीवन अहिरे, धनराज अहिरे, संतोष अहिरे, विजय अहिरे, संजय अहिरे, विजय अहिरे, चंदू अहिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। दीप प्रज्वलनानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र अहिरे यांनी केलं। आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं। पालक प्रतिनिधी म्हणून रवींद्र पवार यांनी विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा लाभ घेत उच्च शिक्षण घेऊन समाजाचं नाव उज्ज्वल करावं असं आवाहन केलं। यानंतर मोहन त्र्यंबक पवार, माधवराव छगन ठाकरे, दीपक पंढरीनाथ अनुष्ठान तसंच मगन वनाशी मेहते, नवापूर तालुका चर्मकार समाजाचे अध्यक्ष छोटू अहिरे यांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी जिद्द, परिश्रम आणि सातत्याच्या बळावर यश संपादन करावं असा प्रेरणादायी संदेश दिला। अध्यक्षीय समारोपात डॉक्टर दिलीप रामदास पवार यांनी शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचं सर्वात प्रभावी साधन असल्याचं सांगत प्रत्येक विद्यार्थ्याने ज्ञान, संस्कार आणि कष्ट यांच्या बळावर जीवनात मोठी भरारी घ्यावी असं प्रेरणादायी मार्गदर्शन केलं। समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आलं। या उपक्रमामुळे गरजू, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ मिळाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन महेंद्र अहिरे यांनी केलं। तर प्रशांत ठाकरे यांनी उपस्थित मान्यवर, देणगीदार, पालक, विद्यार्थी तसंच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले। समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्यानं राबवण्याचा निर्णय यावेळी व्यक्त करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चर्मकार समाजाचे अध्यक्ष छोटू अहिरे, जितेंद्र अहिरे, विषय तिजवीज, रवींद्र पवार, लक्ष्मण चव्हाण, महेंद्र अहिरे, पंकज अहिरे, कमलेश ठाकरे, नथू अहिरे, वामन अहिरे, संतोष अहिरे, प्रदीप अहिरे, प्रेम ठाकरे, हिरू अहिरे, प्रदीप अहिरे आदींनी परिश्रम घेतले। या पावन नंदनगरीतील या सातपुड्याच्या माथ्याशी या मुगी आई देव मोगरा माता बसते व पायथ्याशी शबरी माता बसते आणि या गुजरात व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात बसलेलं आमच्या या नवापूर नगरीत आजच्या या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ज्यांनी या समाजाच्या कल्याणासाठी, या समाजासाठी रात्रंदिवस झटून आपला व्यापार, व्यवसाय व शासकीय सेवेत असताना देखील उत्कृष्टपणे कर्तव्य बजावत आहेत अशा सर्व मान्यवरांचं प्रथमतः या नवापूर नगरीतर्फे हार्दिक स्वागत करतो। स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम, दुनिया का सबसे बड़ा कॉलेज है, उधर डिग्री हासिल करके
तुम्ही हार्वर्डमध्ये ऍडमिशन घेतलं, हार्वर्डमधून पास झाला आणि भारतात आला. तर मित्रांनो, इतिहास घडवायला लाखोची खोज लागत नाही. इतिहास घडवायला लाखोची खोज लागत नाही. इतिहास घडवायला एक आमचे बाबासाहेब आंबेडकर होते. आणि हा विश्वास आपल्या सगळ्यात यायला पाहिजे, म्हणजे बाळगला पाहिजे. आणि विशेषतः विद्यार्थ्यांना तुमच्या एक ध्येय पाहिजे. ध्येय मला मी म्हणून काय बनणार, आणि हे ध्येय जर मनात ठेवलं, एका इंग्रजीत म्हणतात की ड्रीम्स आर नॉट दोज थिंग्स व्हिच यू सी इन द स्लीप. म्हणजे झोपे जगाबद्दल आपण स्वप्न पाहत नाही. ड्रीम्स आर दोज थिंग्स व्हिच डू नॉट लेट यू स्लीप. म्हणजे आपलं ध्येय एवढं मोठा ठेवा की आपल्याला झोप लागली नाही पाहिजे, आणि जोपर्यंत आपलं ध्येय होत नाही तोपर्यंत आपण कार्यशील व्हायला पाहिजे, तोपर्यंत आपण प्रयत्न केला पाहिजे. हे झालं शिक्षणाचा प्रभाव. नंतर संघटित व्हायला पाहिजे. म्हणून मिळावं लोक आपण एकत्र संघटित व्हा. परंतु मला ऐकायचे वाद निर्माण आहे, मला माझा अपमान झाला, मला बोलवलं नाही, मला व्याख्या करा. अरे आपल्याला किती लोक ओळखतात? एक तुम्ही नोटबुक आणि पेन्सिल घ्या आणि लिहायला सुरुवात करा. किती लोक आहेत? 100-200 पेक्षा लिस्ट वाढणार नाही. मग आपण कोणी? मी काय सांगतो, आपण सगळे एकत्र आहोत. मी आज इथे बघतो, मी खाली होतो, काही फरक पडत नाही. अरे आपला सन्मान इतर समाजाने केला पाहिजे, भारतात आपला सन्मान व्हायला पाहिजे, आणि विदेशात आपला सन्मान व्हायला पाहिजे, याची वाटचाल. तेव्हा खरं आपले 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी शैलेंद्र अहिरे, तळोदा, नवापूर.